खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले की लवकरच माणगाव नगरपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये होणार असून भविष्यात माणगाव हेच दक्षिण रायगडची राजधानी बनेल। शहराचा औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक विस्तार पाहता नगर परिषद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण स्पष्ट करताना मी मारामारी किंवा खून करणारा नाही असे वक्तव्य करून पक्षावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नागरिकांना वाढत आहे, जुन्या असलेल्या नगरपालिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकसंख्या नगरपंचायत असलेल्या माणगावमध्ये। उदाहरणार्थ मी रोहायचं उदाहरण दिलं, शिवर्धनचं दिलं, मुरुडचं दिलं उदाहरण, किंवा अगदी अलिबाग शहरापुरतं सीमित उदाहरण दिलं। या सगळ्या नगरपालिका 100 वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या। त्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि मधल्या कालावधीमध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर तिथे नगरपंचायत करण्याचा निर्णय मी पालकमंत्री असताना त्यावेळेला लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्या माध्यमातून आपली नगरपंचायत अस्तित्वात आली। या नगरपंचायतीची लोकसंख्या नगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्ती आहे। त्यामुळे आज ना उद्या मी सरकारकडे मागणी करणार आहे की माझ्या माणगाव नगरपंचायतीला आता नगर परिषदेचा दर्जा द्यावा, जेणेकरून आपापच एक स्तर त्याच्यात उंचावला गेलेला आहे असं स्पष्टपणाने आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगितलं की जेव्हा केव्हा रायगड जिल्ह्याचं विभाजन होईल त्याला दक्षिण रायगड जिल्हा ज्यावेळेला अस्तित्वात होईल त्याला दक्षिण रायगडचं मुख्यालय माणगावच होईल अशा तुमची भावना मी स्पष्टपणाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बोललो। एकनाथरावांच्या समोर पण बोललो आणि अजितदादा आले होते त्याला अजितदादांच्या समोर सुद्धा मी बोललो। याचा अर्थ मी माझ्या मनाशी, मताशी आणि मनोनिग्रहाशी, राजकीय इच्छाशक्तीशी ठाम आहे की जेव्हा केव्हा निर्णय होईल त्यावेळेला माणगाव हे उद्याचं जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे असं समजून आतापासूनच त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील या प्रयत्नाची सुरुवात आपण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करणार आहोत। कामातनंच उत्तर देणारे आहेत। आपल्याला भानगडी करता येत नाही, मारामारी करता येत नाही, खून करता येत नाही, त्यामुळे पक्ष सोडला लवकर मी। अधिकृत पक्ष सदस्य राहू शकत होतो मी साहेब, कारण की काय त्यांच्या क्वालिफिकेशनमध्ये बसत नव्हतो मी, त्यांच्या क्वालिफिकेशनमध्ये बसणाऱ्या माणसाला दिलेली आहेत त्यांना। तर ह्यावेळेस उद्देश असा की साहेबांनी सुरुवात केली आहे चांगली आणि आता ह्या वर्षात ते 5 कोटीचं पूर्ण करणार आहेत। आता आपण त्यामध्ये बाहेरची 2.5 कोटीमध्ये आता बाहेरचं आपण राहिलेलं इथलं स्विमिंग पूलचं काम असेल, त्यानंतर कंपाऊंड वॉल असेल, MP थिएटर असेल, अशी विविध कामं आहेत आपली बाहेरची ती 2.5 कोटीमध्ये घेतलेली आहेत। वरची 2 मजले बाकी आहेत, त्यामुळे 5 कोटीचं विभाजन तसं केलेलं आहे अगोदरच। साहेबांना राहिलेले लवकर आपले परत भाई आहेतच, त्यासाठी भाईचं तिथे बसून आमचं सहकार्य भरपूर असतं। एक गाडी आलेली, एक गाडी येणार आहे आता सगळे की ही साहेब आपण शाळा चालू केली ना ही एकदम मॉडेल स्कूल होईल। आपण त्याचं लॉ कॉलेज मॉडेल आपलं आलेलं आहे, तसंच नर्सिंग कॉलेजसुद्धा आपलं मॉडेल होईल। 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तिथं स्टँडर्डमध्ये आपण कुठेही कधीही आपण हे करत नाही, तडजोड करत नाही।